माहिती आहे की राज्य सरकारने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये साधारणतः 17 लाख पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा होणार आहे आणि 17 लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या यादीचा जर विचार केला तर साधारणतः पहिला हप्ता आपण त्यातला 6,22,000 शेतकऱ्यांना आणि त्यांना 5,028 कोटी रुपयाचं हे शेतकऱ्यांना कर्जाचं ते वितरण आपल्या हप्त्याचं वितरण किंवा माफीचं वितरण हे केलेलं आहे आणि ती यादी आता टप्प्याटप्प्याने आता हे वितरण हे आता हे असंच चालू राहणार आहे आणि कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र जमा होणार आहे। 17 लाख शेतकऱ्यांपैकी आज जर आपण विचार केला तर साधारणतः आज अखेर साधारणतः 13 लाख शेतकऱ्यांनी केवायसीचं काम त्यांचं हे पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आता या 13 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातल्या त्यात आता ह्याची अडचण कर्ज आपल्या माफीची अडचण काय राहणार नाही। त्यांना ताबडतोब टप्प्याटप्प्याने ही कर्ज माफीची रक्कम मिळेल। आज आपण जर सगळ्यांचा जर विचार केला तर साधारणतः पहिल्या यादीतील ह्याच्यामध्ये साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांना त्या यादीतून आपण वगळलेलं आहे आणि साधारणतः त्यांची संख्या पण मला वाटतं आपल्याकडं आलेली आहे आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे अपात्र शेतकरी म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे आयकर शेतकरी साधारणतः 94,000 शेतकरी हे आयकर कर्जमाफी आयकर भरत असल्यामुळे ते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले आहेत आणि अन्य कारणामुळे साधारणतः 46,000 शेतकरी हे अपात्र ठरलेले आहेत। तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्य शासनाच्या वतीनं लवकरात लवकर जे 2 लाखाच्या आतील रक्कम 2 लाखाच्या वरची रक्कम आणि प्रोत्साहन अनुदान जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या सर्वांचं लवकरात लवकर वाटप केलं जाईल। कालच राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये संपेपर्यंत किंवा त्याच्या थोडं मागं पुढं ती रक्कम कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल। अशा पद्धतीने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिलेली आहे। दुसरा टप्पा सुद्धा लवकरच सुरू होणार आहे। ऑगस्ट महिन्याच्या आत सर्व लाभार्थ्यांना सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे।